नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण नवीन पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर आपली ही जी प्लेलिस्ट जी आहे तर ही लेक्चर सिरीज आपण म्हणू शकतो त्याला। तर ती परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी साठी आपण ही क्रिएट केलेली आहे। त्यामध्ये आज आपण पुढील पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर या मागील जे आपले पाठ झालेले आहेत तर तुम्हाला ते सिक्वेन्स ना बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलवर जायचं आहे। त्यानंतर प्लेलिस्ट या सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी अशी एक प्लेलिस्ट तुम्हाला दिसेल। प्लेलिस्टवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीपासून तर ते आतापर्यंतचे संपूर्ण लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पुढील पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर पुढील आपला जो पाठ असणार आहे अन्न घटक। अन्न घटक या पाठाचा आजच्या या लेक्चर मध्ये आपण संपूर्ण अभ्यास बघणार आहोत। त्यातील घटक, उपघटक तसेच त्यामधील काही कृती सांगितलेल्या असतील तर त्या कृती, काही प्रयोग सांगितलेले असतील तर ते प्रयोग करणार आहोत। उपक्रम जे आहेत तर ते उपक्रम, तसेच इतर काही माहिती दिलेली असेल तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यानंतर आपल्या पाठाखाली जो स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायाविषयी माहिती बघणार आहोत। नंतर शेवट तुम्हाला काही उपक्रम दिलेला आहे तर त्याविषयी सुद्धा आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला सकाळी उठल्यानंतर बघा आपल्याला भूक लागत असते। त्यासाठी आपण आंघोळ वगैरे करून तसेच तोंड वगैरे धुतल्यानंतर आपण लगेच थोडा नाश्ता खायला करत असतो, कारण आपल्या शरीराला कशाची ऊर्जेची गरज असते। मग त्यासाठी आपण अन्न घटक खात असतो। त्यानंतर मग दुपारचं जेवण असेल, त्यानंतर घरी गेल्यानंतर संध्याकाळी चहा वगैरे आपण घेत असतो। त्यानंतर बघा रात्रीचं जेवण असतं। तर हे आपण जेवण का घेत असतो आहारामध्ये, तर त्या माध्यमातून आपल्या शरीराला जे काम करण्यासाठी, आता आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला शाळेत जायचं असतं तर शाळेत जाण्यासाठी अगोदर आपल्याला थोडाफार नाश्ता करावा लागत असतो। म्हणजे आपल्या घरापासून तर ते शाळेपर्यंत जे जे अंतर आहे तर ते आपल्याला काही वेळेस पायी जावं लागत असतं, कधी सायकलवर जावं लागत असतं। मग तेवढं कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते। मग आपल्याला जी ऊर्जा आहे तर ही ऊर्जा अन्न पदार्थामार्फत भेटत असतेच, म्हणजे त्याला आपण अन्न घटक असे म्हणत असतो। मग या अन्न घटकामध्ये विविध घटक असतील, त्यामध्ये कर्बोदके असतील, त्यामध्ये आपण खूप वेळा ऐकलेलं असतं कर्बोदके, त्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात, शर्करा असतात, तंतुमय पदार्थ असतात। हे नेमके काय आहे, त्याचे उपघटक म्हणजे कर्बोदकांचे उपघटक कोणकोणते आहेत, ते आपल्या शरीरासाठी कशासाठी कार्य करत असतात, त्यांचा आपल्याला उपयोग कशा प्रकारे होत असतो। त्यानंतर जे स्निग्ध पदार्थ आहे तर त्या स्निग्ध पदार्थांचा आपल्या आहारात किती प्रमाणात त्याचा सहभाग असला पाहिजे, म्हणजे अन्न घटकामध्ये त्याचा भाग असला पाहिजे। त्यानंतर बघा आपली वाढ होण्यासाठी बघा आपण काय करत असतो, अन्न पदार्थ खात असतो। त्यामध्ये आपली उंची, वजन असेल, आपल्या हाडांची जी वाढ आहे तर ती चांगली असली पाहिजे। तसेच हाडं मजबूत राहण्यासाठी आपण अन्न पदार्थ खात असतो। त्यासाठी काही विशिष्ट पदार्थ पण आपण खात असतो। दररोज तुम्हाला म्हणत असतं की दूध पेत जा, त्यामुळे आपलं काय होत असतं, हाडं जे आहे तर ते हाडं मजबूत होत असतात। तसेच मी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शरीरामध्ये प्रथिनांची सुद्धा गरज असते। प्रथिनांमार्फत आपल्या जे शरीरामध्ये जे काही ऊर्जा असेल किंवा शरीराला लागणारी जी गरज आहे तर ती त्यामार्फत भागवली जात असते। मग आजच्या या पाठामध्ये आपण प्रथिनांचा सुद्धा अभ्यास बघणार आहोत। त्यानंतर पुढील घटक आहे तर तो जीवनसत्व आणि खनिजे। जसं प्रथिना असतील, स्निग्ध पदार्थ आहे, कर्बोदक आहेत, तर यांचा जसं आपल्या आहारामध्ये जसा सहभाग असतो त्यापेक्षा कमी प्रमाणात तरी आपला जीवनसत्व आणि खनिजे जे आहेत तर त्यांचा आपल्या आहारामध्ये कमी प्रमाणात वापर होत असतो, परंतु तो असला पाहिजे। जर ते आपण जीवनसत्व किंवा खनिजे ते खाल्ले नाही तर आपल्याला काय होऊ शकतो, तर आजार होऊ शकतो। त्यामुळे खूप सारे समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत असते। म्हणजेच जे अन्न घटक आहे तर त्या अन्न घटकामध्ये संपूर्ण ज्या गोष्टी आहेत शरीराला लागणाऱ्या त्या असल्याच पाहिजे। तर नसतील तर आपल्याला खूप सारे आजार होत असतात, त्यामुळे आपलं खूप सारं शरीराचं नुकसान होत असतं। त्यानंतर बघा संतुलित आहार कशाला म्हणायचं त्याविषयी सुद्धा आपण या पाठाच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। आणि शेवटचा जो घटक असणार आहे पोषण आणि कुपोषण,
हा घटक सुद्धा आपण या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत. आता बघा, अन्न घटक म्हणलं की आपल्याला विविध गोष्टी तुमच्या समोर येत असतील. काय ना आवडते फळं, भाज्या असतील, फळे असतील, भाज्या असतील, किंवा इतर जे अन्नधान्य असतील त्यामध्ये कडधान्य असतील, अजून जे काही अन्न पदार्थामध्ये आपण गोष्टी खात असतो, तसेच बाहेरचे काही पदार्थ खात असतो. तर हे पदार्थ किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, किती प्रमाणात नाही खाल्ले पाहिजे, याचाच आज आपण या पाठाच्या माध्यमातून अभ्यास बघणार आहोत. चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. आपला जो पाठ आहे तर तो पाठ आहे अन्न घटक. कोणता पाठ आहे? अन्न घटक. 19 नंबरचा आपला हा पाठ आहे. तर यामध्ये बघा, थोडे आठवा तुम्हाला यामध्ये विचारलेला आहे, आहार म्हणजे नेमकी काय. आता जो आहार त्याला आपण का बरं म्हणत असतो की त्यामार्फत आपल्याला शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे तर त्यामार्फत ती आपल्याला भेटत असते. आपल्याला कोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते? ऊर्जेसाठी आपल्याला अन्नाची गरज असते. अन्न पदार्थांना कोणकोणत्या चवी असू शकतात? अन्न पदार्थांना बघा, आंबट असेल, गोड असेल, तिखट असेल, तसेच अजून कोणते सांगू शकतो आपण, तुरट असेल. अशा वेगवेगळ्या चवी ज्या आहेत त्या अन्न पदार्थांना असतात. त्या आपल्याला कशा कळतात? आता जे आपले जीभ आहे तर त्या जिभेमार्फत आपण काय करत असतो, अन्न पदार्थ आहे तर त्या अन्न पदार्थांची चव आपल्याला समजत असते. तर याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढे आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे, अन्न पदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्न घटक असतात. बघा, जे आपण अन्न पदार्थ खात असतो तर त्यामार्फत आपल्याला शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे काय असतात? तर अन्न घटक असतात. हे तुम्ही शिकला आहात. या अन्न घटकांविषयी अधिक माहिती आजच्या या पुढील घटकांमार्फत आपण घेणार आहोत. त्यामधील जो पहिला घटक असणार आहे कर्बोदके. आता कर्बोदके आपल्याला घटक शिकणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काहीतरी एक प्रयोग सांगितलेला आहे, एकदम भारी असा प्रयोग आहे. त्यामार्फत आपल्याला कर्बोदक हा जो घटक आहे तर तो व्यवस्थिशीर समजणार आहे. तर तो आता बघूयात. साहित्य बघा, एक कृती करायची आहे, म्हणजे एक प्रकारे प्रयोग म्हणू शकतो आपण त्याला. साहित्य काय सांगितलेलं आहे, टिंक्चर, आयोडीन आणि ड्रॉपर आणि बटाट्याची फोड, हे 3 साहित्य आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर बघा कृती काय सांगितलेल्या आहे. कृती सुरुवातीला बघा, टिंक्चर आयोडीन मध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करून घ्यायचं आहे. जे टिंक्चर आयोडीन आहे तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचं थोडं द्रावण करायचं आहे, म्हणजे द्रव मध्ये ते लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला ते करायचं आहे. त्याचे 4-5 थेंब ड्रॉपरने बटाट्याच्या फोडीवर टाकायचा आहे. आता एक बटाटा घ्यायचा आहे, बटाट्याचे 2 काप करायचे आहे. तर त्या एका कापावर काय करायचं आहे, तर जे आपण लिक्विड फॉर्म मध्ये टिंक्चर आयोडीन घेतलेलं आहे तर ते त्याच्यावर टाकायचं आहे. आणि पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, निरीक्षण करायचं आहे. आता तुम्हाला काय आढळून येणार आहे बघा, बटाट्याच्या या ठिकाणी बघा हा प्रयोग व्यवस्थित करून दाखवलेला आहे. या ठिकाणी हा जो बटाटा आहे तर बटाट्याची ही एक फोड घेतलेली आहे. त्या फोडो बघा, यामध्ये लिक्विड आहे, टिंक्चर आयोडीनचं हे लिक्विड आहे आणि हे ड्रॉपरच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे तर या बटाट्यावर टाकलेलं आहे. आता यामध्ये बघा, बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा झालेला आपल्याला दिसून येतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला काळसर निळा कलर झालेला तुम्हाला दिसून येणार आहे. त्यामध्ये बघा, आता हा पिष्ट उपघटक काय आहे तर त्यामध्ये या प्रयोगाच्या मार्फत आपण शिकणार आहोत. पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो. आता बघा, बटाटा जो आहे तर त्यामध्ये पिष्टाचं प्रमाण असणार आहे. त्यामध्ये पिष्ट पदार्थ असल्यामुळे त्या म्हणजे कोणतेही पदार्थ ज्यामध्ये पिष्ट आहे तर त्यामध्ये जर तुम्ही आयोडीनचं टिंक्चर आयोडीन जर लिक्विड टाकलं तर त्याचा रंग जो होणार आहे तर तो काळसर निळा रंग होणार आहे. म्हणजेच त्या पदार्थामध्ये काय प्रेझेंट आहे तर पिष्ट प्रेझेंट आहे. याचाच अर्थ असा की बटाट्यात पिष्ट आहे.
हे आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर आयोडीनचं टिंक्चर आयोडीन जे आहे लिक्विड फॉर्म मध्ये करायचं आहे आणि वेगवेगळ्या पदार्थांवर टाकून बघायचं आहे, त्याचा जर कलर काळसर निळा झाला तर त्या पदार्थामध्ये काय असणार आहे, तर पिष्ट असणार आहे. तर पिष्ट तुम्हाला हा घटक उपघटक जो आहे तो तुम्हाला समजलेला असेल. आता जसं बटाट्यामध्ये आहे तसंच बघा, ज्वारी असेल, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. धान्याचे पीठ होते. ही धान्ये आपल्याला आहारातील मुख्य पदार्थ असतात. तर मग बघा, जो पिष्ट आहे तर या पिष्ट आपण जे ज्वारीची भाकर खातो, बाजरीची भाकर खातो, तसेच गव्हाच्या चपात्या खात असतो, तसेच तांदूळाचा भात आपल्या आहारात असतो. तर तसेच उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाणा खिचडी खाल्लेली असाल किंवा बटाट्याची खिचडी तुम्ही खाल्लेली असाल, तर या सर्व घटकांमध्ये जे अन्न घटक आहे तर यांमध्ये काय आहे, तर पिष्ट आहे हे तुम्हाला दिसून येईल. तर मग पिष्ट आहे ते कसं समजणार तुम्हाला, त्या पदार्थांवर जर तुम्ही आयोडीनचं टिंक्चर आयोडीनचं जर तुम्ही ड्रॉप्स टाकले आणि त्याचा कलर जर काळसर निळा झाला तर मग समजून घ्यायचं की त्या पदार्थांमध्ये काय आहे, तर पिष्ट आहे हे तुम्हाला समजून येईल. त्यानंतर बघा, आता मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. बघा, आता या अन्न घटकांमध्ये कमी प्रमाणात काही मध्ये जास्त प्रमाणात असू शकतं. म्हणजेच हे आपण उदाहरण दिलेलं आहे, गहू, ज्वारी, बाजरी, तसेच साबुदाणा, तसेच बटाटा यांमध्ये पिष्टमय असणार आहे. पण त्यांचं प्रमाण सगळ्यांमध्ये सारखं असणार नाही, काही मध्ये थोडंफार प्रमाणात कमी जास्त असू शकतील. बघा, तर मग पिष्टमय पदार्थ कशाला म्हणायचं, ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असतात अशांना आपण काय म्हणणार, पिष्टमय पदार्थ असे म्हणणार. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पिष्टमय पदार्थांपासून शरीराला काय भेटत असते, ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होत असतो. तर बघा, आता आपण डेली म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे आपण कामं करत असतो. आता तुमचं काम काय असतं, सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरातल्या काही गोष्टी आवरासावर करायची असते, त्यानंतर तुम्हाला शाळेमध्ये जायचं असतं, शाळेमध्ये गेल्यानंतर अभ्यास करावा लागत असतो. मग हे सर्व जे तुमचे कामं आहेत तर या कामांसाठी तुम्हाला ऊर्जेची गरज लागणार आहे. तर ऊर्जेची गरज ही तुम्हाला अन्न घटकांमार्फत तुम्हाला भेटत असते. त्यामध्ये जे पिष्टमय पदार्थ असतात, तर जे पिष्टमय पदार्थांमुळे तुमच्या शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. त्यानंतर मग शरीर योग्य तेवढे गरम, आता समजा थंडीचे दिवस आहेत, मग अशा वेळेस तुम्हाला उष्णतेची खूप गरज असते. म्हणजे तुमच्या शरीराचं तापमान जे आहे तर ते तापमान मेंटेन राहिलं पाहिजे. यासाठी मग तुमच्या आहारामध्ये जे पिष्टमय पदार्थ आहेत तर ते पिष्टमय पदार्थ असले पाहिजे. म्हणजेच त्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे शरीर आहे तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग तुम्हाला होणार आहे. म्हणजे शरीराचं जे तापमान मेंटेन करण्यासाठी कशाची गरज असणार आहे, तर पिष्टमय पदार्थांची गरज असणार आहे. आता यामध्ये बघा, नवीन आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, त्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. बघा या ठिकाणी शर्करा. आता शर्करा कशाला म्हणायचं आहे, आता आपण पिष्ट या घटकाविषयी आपण माहिती बघितलेली आहे, पिष्ट कशाला म्हणायचं. त्यानंतर आता पुढील शर्करा. आता शर्करा कशाला म्हणायचं बघा, वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ शर्करा होय. साखर हा शर्करेचा एक प्रकारच आहे. बघा, शर्करा म्हणजेच काय, जे गोड वनस्पतींपासून जे गोड पदार्थ भेटत असतात किंवा फळे भेटत असतील, यांनाच त्यांची जर चव जे आहे, वनस्पतीपासून जे फळं भेटतात आणि ते जर गोड असतील तर त्यामध्ये काय असते, शर्करा असते. आता साखर जे आहे, चहामध्ये आपण साखर खात असतो किंवा इतर पदार्थांमध्ये साखर टाकून आपण ती अन्न घटकांमध्ये आपण घेत असतो. तर साखर जे आहे तर ते साखर एक शर्करेचाच एक प्रकार आहे. आता बघा, माहित आहे का तुम्हाला, आपण पिष्टमय खाल्ले की त्यांचा पचनातून शर्करा बनतात. बघा, ही जी शर्करा आहे, आता पिष्टमय जे पदार्थ आहे
त्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ असे विविध तृणधान्य तसेच साबुदाणा, बटाटा असे पदार्थ जे आहे तर यांमध्ये काय असते, पिष्ट म्हणजेच हे पदार्थ जे आहेत यांमध्ये पिष्ट असतं, म्हणजे त्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणू शकतो. आता हे पदार्थ जेव्हा आपण खात असतो ते खाल्ल्यानंतर पचनातून ते शर्करेमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. मग या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होत असते. म्हणजे शर्करा निर्माण झाल्यानंतर आता हे आपण दररोज अन्नघटक हे खात असतो, हे अन्नघटक खाल्ल्यानंतर यांचं जे ज्वलन आहे तर ते मंद प्रमाणात आपल्या शरीरात होत असतं. त्यातून ऊर्जा बाहेर पडते, म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा ही शरीरासाठी इंधनाचे कार्य करत असते. बघा त्यातून मग काय भेटणार, हळूहळू ज्वलन झाल्यानंतर शरीराला ऊर्जा भेटणार. ऊर्जा भेटल्यानंतर पिष्टाच्या पचनातून मिळणारी जी शर्करा आहे तर ती शरीराची इंधन म्हणून कार्य करत असते. तर जर तुम्हाला प्रश्न आला शरीराचं इंधन म्हणून कोण कार्य करत असतं, तर शर्करा ही शरीरासाठी इंधनाचे कार्य करत असते. त्यानंतर बघा, जरा डोके चालवा, आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक का लागते? तर आपण उदाहरण घेतलेलं होतं की आता बघा उन्हाळ्यात जास्त तुम्हाला शरीराचं तापमान जे आहे तर ते कमी जास्त जास्त हे होत, म्हणजे हिवाळ्यात जास्त तुम्हाला उष्णतेची गरज असते. म्हणजे तुमचं शरीराचं तापमान जे आहे तर शरीराचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जेची गरज कशातून भेटणार तुम्हाला? शर्करेमार्फत भेटत असते. आता शर्करा कशामध्ये असते? पिष्टमय पदार्थामध्ये तुम्हाला भेटत असते. म्हणजेच आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक लागते. म्हणजेच आपल्याला पिष्टमय म्हणजे भूक का लागत असते की आपल्या शरीरात जे पिष्टमय पदार्थ आहे तर त्याची कमतरता होत असते, म्हणून आपण जास्त प्रमाणात जेवण करतो व आपल्या शरीराची भूक भागवल्यानंतर त्यामार्फत आपल्या शरीराचं जे तापमान आहे तर ते तापमान मेंटेन राहत असतं. आता त्यानंतर बघा, सांगा पाहू, खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर सोपं आहे याचं उत्तर, सगळे तुम्हाला येतच असणार आहे याचं उत्तर. खाद्यपदार्थाला जर गोड चव आणण्यासाठी आपण त्यामध्ये काय टाकत असतो? साखर टाकत असतो किंवा गूळ टाकत असतो. त्यामुळे काय होणार आहे? खाद्यपदार्थाला गोड चव येणार आहे. आता त्यानंतर पुढे एक प्रश्न विचारलेला आहे, आपण जे अन्न पदार्थ कच्चे खातो त्यांपैकी गोड लागणारे कोणकोणते? बघा, गोड लागणारे पदार्थ कोणकोणते? त्यामध्ये बघा, आंबा असेल, आंबा गोड लागत असतो. त्यानंतर पपई असेल, अजून चिकू असेल, अजून काय सांगू शकतो आपण, मध असते, मध पण गोड लागत असतो जरा. त्यानंतर आपला ऊसापासून नंतर गुळ बनतो, नंतर साखर बनत असते. मग आपला ऊस पण काय असणार आहे तर त्यामध्ये गोडवा असतो. अजून खूप सारे आपण उदाहरणं देऊ शकतो. तसेच मध असेल, दूध असेल, दूध पण थोडासा गोड लागतं पण त्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी असतं. मधामध्ये थोडं कमी प्रमाणात जे आहे तर ते गोड प्रमाण असतं. तर हे शर्करा जे आहे तर ते आता शर्करा बघूयात, नेमकी शर्करा कशाला म्हणायचं. आता या ठिकाणी बघा, शर्करा हा उपघटक आता बघूयात. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गूळ, साखर तयार करू शकतो, कारण त्यात काय असतं? सुक्रोज नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिक्कू अशी फळे तसेच मध, दूध यांतही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. त्यांपासून शरीराला ऊर्जा भेटत असते. आता शर्करा आपण बघितलेला आहे वर, इंधनाचं आपल्या शरीराच्या इंधन म्हणून कार्य करत असतं. तर मग हे गोड पदार्थ आहे तर त्यामध्ये आपण गूळ, साखर असेल, त्यामध्ये जी शर्करा असते तर ती सुक्रोज नावाची शर्करा असते. यावर प्रश्न येऊ शकतो बघा. सुक्रोज नावाची काय असते? शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिक्कू अशी फळे तसेच मध, दूध यांतही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. यांच्यापासूनही शरीराला काय भेटत असते? ऊर्जा भेटत असते. आता त्यानंतर बघा, एक प्रयोग सांगितलेला आहे. साहित्य बघा काय सांगितलेलं आहे. हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे बघा. बारीक
चाळणी घ्यायची आहे. त्यानंतर गिरणीतून दळून आणलेले पीठ घ्यायचे आहे. आता हे पीठ तुम्ही गव्हाचे घेऊ शकता, बाजरीचे घेऊ शकता किंवा ज्वारीचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा कृती करायला सांगितलेलं आहे. कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, चाळणीतून पीठ तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. आता बारीक चाळणी घ्यायची आहे, त्यामध्ये गिरणीतून दळून आणलेले जे पीठ आहे तर ते पीठ घ्यायचं आहे आणि चाळायचं आहे. चाळल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल का काही ते पीठ जे आहे तर ते खाली गेलेलं असं, काही थोड्या प्रमाणात वरती ते चाळणीमध्ये राहिलेलं असतं. तर ते नेमकी काय असतं बघा, चाळणीमध्ये राहिलेलं पीठ जे असतं तर ते काय असतं नेमकी, त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. बघा काय आढळून आले, बरेचसे पीठ चाळणीतून खाली पडते परंतु काही मोठे कण चाळणीवर राहतात. मग आता हे जे चाळणीवर राहतात तर ते पदार्थ कोणते असणार आहे. आता आपण बघितलं, एक बारीक चाळणी घेतली, त्यामध्ये गिरणीतून आलेले पीठ घेतले, पीठ टाकले, चाळल्यानंतर जे पीठ आहे तर ते काय पीठ खाली गेलं आणि त्यानंतर थोड्या प्रमाणात तुम्हाला मोठे कण चाळणीवर दिसतात. या चाळणीवर असलेल्या कणांना आपण काय म्हणणार, तर तंतुमय पदार्थ म्हणणार. तर यालाच आपण काय म्हणणार, तंतुमय पदार्थ. गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एक सारखे बारीक होत नाही. बघा जेव्हा तुम्ही गहू जे आहे तर ते गव्हाचं दळण करून आणतात किंवा ज्वारीचं दळण करून आणतात, केल्यानंतर बघा ते एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर चाळ शिल्लक असतो. आता जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, आपली आई जी आहे तर ती आई स्वयंपाक करत असताना त्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, जेव्हा आई पीठ चाळत असते तर त्यामध्ये काही पदार्थ वरती शिल्लक राहत असतात, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, चाळ म्हणत असतो. चाळणीवर राहिलेले जे कण आहेत तर ते कण त्या धान्याचा काय असतो, कोंडाच असतो. याच कोंड्याला काय म्हणत असतात, जो चाळणी उरलेला जसं चाळ आहे त्यालाच तंतुमय पदार्थ असे म्हणत असतो. म्हणजे जो धान्याचा कोंडा आहे तर तो कोंडा काय आहे, तंतुमय पदार्थ आहे. बघा कोंडा जो आहे तर कोंडा हा काय आहे, तंतुमय पदार्थ आहे. अन्न मार्गात तंतुमय पदार्थाचा वेगळा उपयोग असतो. आता आपण जे अन्न खात असतो मग ते अन्ननलिकेमार्फत आपल्या शरीरात जात असतं. मग वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांमधून ते म्हणजेच तो अन्न मार्गामधून प्रवेश करत असतं. त्यावेळेस जे तंतुमय पदार्थ आहेत तर त्यांचा आपल्याला उपयोग होत असतो. तर तो कशा प्रकारे उपयोग होतो बघा, खाल्लेले अन्न मार्गातून पुढे पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते. न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो. या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थांचा उपयोग होतो. आता बघा हे जे तंतुमय पदार्थ आहे, जसा आपण जे पीठ आहे, पीठ चाळल्यानंतर वरती जो कोंडा उरतो त्यालाच आपण काय म्हणतो, तंतुमय पदार्थ म्हणत असतो. तर हे तंतुमय पदार्थ आपल्या अन्नात असले पाहिजे. जर ते असले, जो कोंडा आहे जर तो फेकून दिला तर त्याचा आपल्याला काही शरीराला उपयोग होणार नाही. परंतु तो जो कोंडा आहे जर तो आपण अन्न पदार्थामध्ये वापरला, म्हणजेच ते तंतुमय पदार्थ आपण शरीरात वापरले तर त्याचा उपयोग आपल्याला अन्न मार्गात जे अन्न पचनासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. तंतुमय पदार्थांनाच आपण काय म्हणत असतो, चोथा म्हणत असतो. काय म्हणत असतो, चोथा म्हणत असतो. म्हणजेच बघा जो अन्न पदार्थ आहे त्यामध्ये म्हणजे जसं कोंडा निघत असतो, आपण पीठ चाळल्यानंतर त्याला तंतुमय पदार्थ म्हणत असतो. तंतुमय पदार्थांनाच एक प्रकारे आपण चोथा म्हणत असतो. खाली बघा काही पालेभाज्या दिलेल्या आहेत, तर या पालेभाज्यांचे नाव तुम्हाला माहीतच असेल. बघा फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. आता बघा तुम्हाला परीक्षेला विचारलं तंतुमय पदार्थ कोणते, तर त्यामध्ये कोणकोणते असणार आहे, फळांच्या साली, शिरा, भाज्यांच्या शिरा असतील, तसेच साली असतील, पालेभाज्या असेल, धान्य असेल, कडधान्य असतील, तर हे सर्व काय आहे, तर तंतुमय पदार्थ आहे.
आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. बघा, जर तंतुमय पदार्थाचा अभाव आपल्या शरीरात झाला तर कोणता त्रास होऊ शकतो आपल्याला? बद्धकोष्ठतेसारखा आपल्याला त्रास होऊ शकतो. मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे तंतुमय पदार्थ असले पाहिजे. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे, गहू असेल, बाजरी असेल, तर याचं आपल्या शरीरामध्ये भाग असला म्हणजे अन्न घटकांमध्ये आपला सहभाग असला पाहिजे. त्यानंतर यावरती भाज्या दिलेल्या आहे, फळांच्या साली असतील, त्यामध्ये आपण जे काही पदार्थ आहे तर ते पदार्थ सालींसकट काय खाल्ले पाहिजे. त्यामध्ये फळांच्या सालींमध्ये काय असतं? तंतुमय पदार्थ असतात. त्याचा आपल्याला अन्न पचवण्यासाठी किंवा अन्न ग्रहण केल्यानंतर ते प्रोसेस पूर्ण होण्यासाठी खूप सारी मदत होत असते. यामध्ये बघा, भाज्या आपण बघितलेला आहे, पालेभाज्यांचा सहभाग असला पाहिजे आपल्या अन्न घटकांमध्ये. तसेच कडधान्यांचा पण सहभाग असला पाहिजे. त्यामध्ये तंतुमय पदार्थाचा भाग असतो. मग त्याचा आपल्याला खूप सारा आपल्याला शरीरामध्ये मदत होत असते. आतापर्यंत आपण अन्न पदार्थांमध्ये असणारे 3 प्रकारचे पदार्थ पाहिले. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ बघितलं आपण, हा घटक बघितला, शर्करा कशाला म्हणायचं आणि तंतुमय पदार्थ कशाला म्हणायचं. तर पिष्टमय पदार्थ बघितलेला आहे. आयोडीनचं जर आपण द्रावण जर टाकले एखाद्या पदार्थावर, जर त्याचा काळसर निळा कलर झाला तर त्यामध्ये पिष्ट आहे असं आपण म्हणत असतो. म्हणजेच पिष्ट म्हणजे पिष्टमय ते पदार्थ असतात. शर्करा जे गोड पदार्थ आहेत, तर या गोड पदार्थांमध्ये आपल्याला शर्करा असते. आपण या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. या ठिकाणी जे गोड पदार्थ आहे तर ते आपण शर्करेमध्ये त्याचा सहभाग होत असतो. तसेच तंतुमय पदार्थ आत्ताच आपण बघितलेला आहे, गहू, ज्वारी, तसेच पालेभाज्या असतील, तसेच भाज्यांच्या शिरा असतील, तसेच वर आपण बघितलेलं आहे कडधान्य असतील, पालेभाज्या, धान्य, हे काय आहे तर तंतुमय पदार्थ आहेत. हे मग हे सर्व जे आहे तर ते कर्बोदकांचेच आपण या ठिकाणी बघा, त्यांनाच आपण काय म्हणत असतो? कर्बोदके असे म्हणत असतो. म्हणजेच पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ हे काय आहे तर कर्बोदकांचेच काय आहे? घटक आहेत. कर्बोदकांचा मुख्य उपयोग काय होत असतो तर शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. शरीराला ऊर्जेची जेव्हा गरज असते तर त्यामध्ये कर्बोदकांचा खूप सारा सहभाग असतो. आता पुढे बघा, जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला कर्बोदकांचे घटक कोणकोणते, तर पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ, हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जरा डोके चालवा. विशिष्ट प्रकारचे आंबे खाताना बघा, विशिष्ट प्रकारचे आंबे खाताना दातांना धागे अडकतात. ते कर्बोदकांच्या कोणत्या प्रकारात मोडतात? आता बघा, आंबा खाल्ल्यानंतर ज्या आंब्यांना अशा दशा म्हणत असतो किंवा असे धागे, त्यालाच आपण धागे धागे म्हणत असतो. जर तुम्ही गावठी आंबा खाल्ला एखादा तर त्यामध्ये तुम्हाला हे आढळून आलेलंच असेल. तर मग हे कर्बोदकांच्या कोणत्या प्रकारात येणार आहे? तर हे कोणत्या प्रकारात येणार आहे? तंतुमय पदार्थामध्ये येणार आहे. त्यानंतर बघा, करून बघा, अजून एक प्रयोग सांगितलेला आहे. त्यामध्ये साहित्य दिलेलं आहे आपल्याला. बघा, वहीचे 2 पांढरे कागद घ्यायचे आहे, छापील मजकूर असलेले 1 पान आणि थोडेसे गोडे तेल घ्यायचं आहे. गोडे तेल तुम्ही अन्न पदार्थामध्ये त्याचा सहभाग असतो, ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे. वहीचे 2 पानं घ्यायचे आहेत, पांढऱ्या कलरचे, आखीव घ्यायचे नाही, पांढऱ्या कलरचे 2 कागद आणि छापील मजकूर म्हणजे एक वर्तमानपत्राचं जे पान आहे तर ते एक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 2 पांढरे कागद आणि एक वर्तमानपत्राचं एक पान घ्यायचं आहे आणि थोडंसं गोडे तेल घ्यायचं आहे. तरी 2 पांढरे पानं घेतल्यानंतर मग त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर कृतीमध्ये बघा समजून सांगितलेलं आहे. यामध्ये कृती बघूयात आता. 2 पांढरे कागद घ्यायचे आहे, एका कागदाला तेल लावायचं आहे व दुसरा कागद तसाच ठेवायचा आहे. 2 पांढरे आपण कागद घेतले होते, त्यामधील एकाला काय करायचं आहे तर तेल चोळायचं आहे. तेल म्हणजे गोडे तेल चोळायचं आहे. चोळल्यानंतर
आणि दुसरा कागद जो आहे तर तो तसाच ठेवायचा आहे। दोन्ही कागद आळीपाळीने छापील मजकुरावर ठेवा आणि कागदाखालील मजकूर जो आहे तर तो वाचण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। आता 2 पानं घ्यायचे। पहिलं सुरुवातीला जो ज्याला तेलने लावेल त्यांनी वर्तमानपत्र घ्यायचं आहे, खाली त्याच्यावर काय करायचं आहे, सफेद कागद ठेवायचा आहे। ज्याला तेल लावलेला नाही तो घ्यायचा आहे सुरुवातीला। तो ठेवल्यानंतर मजकूर तुम्हाला वाचता येतो का बघायचा आहे। मजकूर वाचता येणार का तर नाही। त्यानंतर मग तो कागद ठेवून दुसरीकडे ठेवायचा। त्यानंतर तेल लावलेला कागद घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तो वर्तमानपत्र ठेवायचा आहे ना, आता वाचून बघायचा आहे। तर तुम्हाला काय येणार आहे तर थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला वाचता येणार आहे। मग हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे किंवा यामध्ये तुम्हाला काय आढळून आलेलं आहे तर हे आता बघूयात। काय आढळून आले यामध्ये बघा, तेल न लावलेला कागदा खालचा मजकूर वाचता आला नाही। बघा, तेल न लावलेला जो कागद आहे त्यामुळे काय झालेला आहे, मजकूर म्हणजे वर्तमानपत्र एखादं घेऊयात तर ते वाचता आलं का नाही। आणि जो तेल लावलेला कागद आहे तो ठेवल्यानंतर मजकूर जो आहे तर तो वाचता आलेला आहे। थोड्या प्रमाणात का होईना तो वाचता येणार आहे, कारण तेलामुळे कागद काय झालेला आहे, अर्धपारदर्शक झालेला आहे। काय झालेला आहे, अर्धपारदर्शक झालेला आहे। तर हे कशामुळे अर्धपारदर्शक झाला तर तेलामुळे जो आहे तर तो कागद अर्धपारदर्शक झालेला आपल्याला दिसून येत असतो। मग हे जे आहे तर ते कोणत्या पदार्थांमध्ये, आता तेल वर्गीय जे पदार्थ आहे तर ते कोणत्या पदार्थामध्ये येत असतात किंवा त्यांना कोणते पदार्थ म्हणत असतात तर ते आता आपल्याला बघायचं आहे। तर बघा, स्निग्ध पदार्थ आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात। तेल हा स्निग्ध पदार्थ आहे। स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो। कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे। आता बघा, जे स्निग्ध पदार्थ आहेत, आता कागदाला आपण काय केलं, तेल लावलेलं आहे तर कागद अर्धपारदर्शक झाला। ही अन्न पदार्थात म्हणजे त्यामध्ये स्निग्ध पदार्थ असल्याची काय आहे तर खूण आहे। म्हणजे तेलामध्ये काय आहे तर स्निग्ध पदार्थ आहे, यावरून आपल्याला समजून येतं। त्यानंतर बघा, अन्नातील स्निग्ध पदार्थापासूनही शरीराला ऊर्जा भेटत असते। आपण बघितलेलं आहे वरती, कर्बोदकांपासून जशी शरीराला ऊर्जा भेटते तशी स्निग्ध पदार्थापासून सुद्धा शरीराला ऊर्जा भेटत असते। पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा जी आहे तर ती स्निग्ध पदार्थापासून मिळते। बघा, आता पिष्टमय पदार्थ जे आहे तर त्यांमधून जशी आपण वरती बघितलेलं आहे इंधन म्हणून काम करत असतात, तर त्याच्या दुपटीनं जर तुमच्या शरीरात जर स्निग्ध पदार्थ असतील तर त्यामुळे जास्त प्रमाणात तुम्हाला शरीराला ऊर्जा भेटत असते। म्हणून तुमच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे। परंतु आपल्या आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात असतात। या दुधापासून मिळणारी साय असेल, लोणी असेल, तूप असेल, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थाची उदाहरणं आहेत। आता आपल्या आहारात बघा, दुधाची साय जी आहे तर ती आपण कधी नवं खात असतो, काही खात सुद्धा नसतील, त्यामधून खूप सारे जे आपल्याला स्निग्ध पदार्थ आहेत तर ते आपल्या शरीराला भेटत असतात। त्यामार्फत पिष्टमय पदार्थापेक्षा दुप्पट ऊर्जा जी आहे तर ती आपल्या शरीराला भेटत असते। तसेच अजून काय असेल, लोणी असेल, जे दुग्धजन्य पदार्थ असतील त्यामध्ये तूप पण असेल तर यांमुळे आपल्याला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते। वनस्पतीपासून मिळणारे तेल, त्यामध्ये सोयाबीन तेल असेल, तसेच फुलांपासून आपण तेल काढत असतो तर ते तेल सुद्धा आपल्याला खूप सारी ऊर्जा देत असतात। ती जी ऊर्जा आहे तर ती कर्बोदकांपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात जी ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून भेटत असते। याचं जे प्रमाण आहे तर आपल्या शरीरामध्ये किंवा आहारामध्ये कमी प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येत असतं। म्हणजे स्निग्ध पदार्थाची ही वरची जी आहे त्याची उदाहरणं आहेत। याशिवाय स्निग्ध पदार्थ जे आहेत तर ते मांस, अंडीतील जे बल्क आहेत यामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थ आपल्याला असलेलं दिसून येत असतं। म्हणजे आपल्या शरीरा म्हणजे अन्न घटकांमध्ये जे मांस आहेत, कोंबडीचं मटण असेल, बोकड्याचं मटण असेल तर ते मांस जे आहेत
तर ते पण असलं पाहिजे. त्यातून आपल्याला काय भेटत असतं, स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला भेटत असतात, आपल्या शरीराला खूप सारी ऊर्जा भेटत असते. अंड्यातील जो बल्क आहे बघा, तो बल्क खाल्ला जर तुम्ही तर त्यामधून तुम्हाला खूप सारे स्निग्ध पदार्थ तुमच्या शरीराला भेटत असतात. त्यानंतर बघा आता आहारात असलेले स्निग्ध पदार्थांपासून शरीरात चरबी तयार होते. काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला काय भेटत असते, ऊर्जा मिळू शकते. आता समजा तुम्ही एखाद्या गावाला गेलेला असाल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही भेट दिलेला असाल, जर त्या ठिकाणी जर जेवणाची सोय नसेल तर अशा वेळेस बघा, आता तुम्ही घरी असल्यावर खूप सारा अन्न पदार्थ खाऊ शकतात, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक चरबी म्हणजे असं चरबी साठलेली तुम्हाला दिसून येत असते. म्हणजे तुमचं जर वजन जास्त असेल, ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं त्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. तर असे जे लोक आहेत तर ते जर एखाद्या गावाला गेले, समजा त्या ठिकाणी अन्न पदार्थ जर उपलब्ध नसतील तर मग अशा वेळेस उपलब्ध नाहीत, मग अशा वेळेस काय होणार, शरीरातील जी चरबी आहे तर ही चरबी पासून त्यांच्या शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. म्हणून बघा, काही काळ जरी त्यांना अन्न भेटले नाही तर या चरबीपासून त्यांना काय भेटत असते तर ऊर्जा भेटत असते. तर जास्त म्हणजे स्निग्ध पदार्थाचं तुमच्या आहारात जास्त प्रमाण झालं तर ते चरबी मार्फत तुमच्या शरीरामध्ये जे आहे तर ते साठवलं जात असतं. मग या जी चरबी आहे तर या चरबीचा उपयोग कधी होतो, ज्यावेळेस तुमच्या शरीराला अन्न भेटत नाही, मग अशा वेळेस या चरबीचा शरीराला ऊर्जेसाठी उपयोग केला जात असतो. चरबीचा एक थर त्वचेखाली असतो, जी तुमची त्वचा असेल ही त्वचेच्या खाली एक चरबीचा थर असतो. चरबीच्या या थरामुळे शरीराला आकार मिळत असतो. बघा, शरीराला आकार कशामुळे भेटत असतो, चरबीच्या या थरामुळे. जे त्वचा आहे तर त्वचेच्या आतमध्ये एक थर जो आहे तो चरबीचा असतो. या चरबीच्या थरामुळे शरीराला काय असतो, आकार भेटत असतो. तर बघा, काही स्निग्ध पदार्थ या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिलेला आहे. तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी आपण ब्लँकेट किंवा गोधडी घेत असतो. या थराचा आपल्याला उपयोग होतो. बघा, शरीराला जशी उष्णतेची गरज असते अशा वेळेस आपण ब्लँकेट गोधडी घेतो. तर मग असं चरबी जे आहे तर तिचा उपयोग आपल्या शरीराला पण खूप प्रमाणात होत असतो. काही स्निग्ध पदार्थ या ठिकाणी दिलेला आहे. बघा, या ठिकाणी तूप असेल, त्यानंतर अंडा दिलेला आहे. या अंड्यामध्ये बघा हा बल्ब पण दिलेला आहे. हा बल्ब जर खाल्ला त्यामधून तुम्हाला स्निग्ध पदार्थ तुमच्या शरीराला भेटत असतात. या ठिकाणी बघा बटर दिलेला आहे, तेल दिलेला आहे, वनस्पतींचे तेल दिलेले आहेत, शेंगदाणा दिलेला आहे. शेंगदाण्यामधून आपल्याला तेल भेटत असतं, म्हणजे जे तेल आहे तर ते त्या मार्फत आपल्याला स्निग्ध पदार्थ भेटत असतात. त्यानंतर बदाम आहे, या बदामाच्या तेलामार्फत किंवा बदाम जरी खाल्ले तुम्ही तर त्यामार्फत तुम्हाला स्निग्ध पदार्थ भेटत असतात. आता स्निग्ध पदार्थ बघितलेला आहे. आता बघा, थोडी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी. बघा, जर तुम्ही बघा नवीन टीव्ही, फ्रीज, पंखे, काचेचा बल्ब, ग्लास, आरसा यांसारखे फुटू शकणारे नाजूक वस्तूंच्या खोक्यांमध्ये आतून पुठ्ठे, थर्माकोल किंवा फुगीर जे प्लॅस्टिक आहे तर हे लावलेले असते. हे का असते बघा, जे नाजूक गोष्टी आहे, टीव्ही असेल, जर समजा वाहतुकीच्या दरम्यान जर तो बॉक्स पडला तर त्यामध्ये टीव्ही फुटू शकतो. मग त्याची काळजी घेण्यासाठी आपण शेजारी जसं आपण थर्माकोल लावत असतो, काही पुठ्ठे ठेवत असतो, त्यामुळे काय होत असतं, टीव्हीचं संरक्षण होत असतं. टीव्ही असेल किंवा फ्रीज असेल, पंखा असेल, काचेचे बल्ब असतील, ग्लास असतील, आरसा असेल, तर हे जे घटक आहेत तर हे घटक फुटू नये म्हणून आपण त्यांना जे पुठ्ठ्या असतील, थर्माकोल असेल किंवा इतर जे प्लॅस्टिकच्या गोष्टी आहेत तर त्या लावत असतो, जेणेकरून जे आपले जे वस्तू आहेत, टीव्ही, फ्रीज वगैरे वाहतूक करत असताना त्याची नुकसान होत नाही. नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्माकोल इत्यादींचे संरक्षण मिळते. खोक्यांची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूंचे नुकसान होत नाही. बघा, जे आपण
पुठ्ठे वगैरे ठेवत असतो किंवा थर्माकॉल किंवा प्लास्टिकच्या काही गोष्टी ठेवत असतो, मग त्यामुळे खोक्यातील जे नाजूक ज्या गोष्टी आहेत तर त्यांचं संरक्षण होत असतं. हे जे आपण उदाहरण घेतलं तर हे उदाहरण आपल्या शरीराला पण लागू होत असतं. आपल्या शरीराचं संरक्षण जे आहे तर ते शरीरातील बघा, त्याचप्रमाणे शरीरातील चरबीच्या थरांमुळे आंतर इंद्रियांनाही संरक्षण मिळते. बाहेरून शरीराला मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही. बघा, आपण खेळत असताना दुपारचे खेळ खेळत असतो आपल्या, तसेच आपल्या गावाकडे वेगवेगळे खेळ खेळले जातात. मग यामध्ये आपण खूप वेळेस पडत असतो, तर अशा वेळेस जखमा पण आपल्याला होत असतात. मग या जखमा, आपलं जे हाड आहे तर हे हाड कशात आहे? त्वचेच्या आतमध्ये आहेत. मग त्वचेच्या आतमध्ये एक काय आहे तर चरबीचा थर असतो, आणि चरबीच्या थराच्या आतमध्ये मग हाडं असतात. मग या हाडांचं तसेच आंतरेंद्रिय जे आहेत तर यांचं संरक्षण जे आहे तर ते संरक्षण आपली जी चरबी असेल तर त्या चरबीमुळे होत असतं. म्हणजे जसं जे नाजूक वस्तूंचं संरक्षण, जसं थर्माकॉल किंवा खोक्यांमध्ये जे प्लॅस्टिक आपण वापरत असतो तसं ते संरक्षण करत असतं, तसंच आपल्या शरीराचं संरक्षण सुद्धा, शरीरातील जी चरबी आहे तर त्या चरबीमुळे आपल्या शरीराचं संरक्षण होत असतं. तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, जरा डोके चालवा. फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्त्याच्या खाली काय ठेवतात असे का करतात? तर बघा, आपण हा प्रयोग दररोज तुम्ही बघत असाल, जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जात असाल, मग ज्या वेळेस मसाला कांडत असताना किंवा इतर ज्या गोष्टी खलबत्त्यामध्ये आपण कांडत असतो किंवा कुटत असतो, तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या खाली जर फरची असेल तर जी फरची नाजूक असते, त्याच्यावर जर काही गोष्टी पडल्या तर ती फरची फुटू शकते व आपलं नुकसान पण त्यामार्फत होऊ शकतं. मग जे नुकसान होऊ नये, मग आपण काय करणार आहेत तर आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण काय करतो, पोतं ठेवत असतो, पोत्याचे 1-2 लेअर करत असतो, म्हणजे घड्या घालत असतो व त्यावर खलबत्ता ठेवत असतो व जे पदार्थ आहेत ते कुटत असतो. मग त्याच्या व्हायब्रेशन कमी प्रमाणात फरशीला लागतं व फरशीचं नुकसान होत नाही. तर फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना आपण काय करू शकतो, आता शहरामध्ये काय करत असतील, जे जाड आकाराचे जे कापड आहे तर ते कापड ठेवत असतील व त्यावर कुटत असतील. पण ग्रामीण भागात काय करतात, जे पोतं असतं तर ते पोताचे एक घड्या घालतो आणि त्यावर आपण काय करत असतो, लोखंडी खलबत्ता ठेवत असतो व जे पदार्थ आहेत ते कुटत असतो. म्हणजे जेणेकरून जे खाली जी फरची आहे तर त्या फरचीचं सुद्धा नुकसान त्या मार्फत होत नाही. सांगा पाहू, समजा तुमच्या घरी एक भिंत बांधायची आहे, त्यासाठी लागणारे सिमेंट, वाळू, पाणी आणले आहे. कामगार त्यांचे साहित्य घेऊन उपस्थित आहेत, तरी मुकादम म्हणतात की मुख्य साहित्य आणलेच नाही. ते काय असेल? बघा, आता तुम्हाला घराची भिंत बांधायची आहे. भिंतीसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे? सिमेंट लागणार आहे, वाळू लागणार आहे, पाणी लागणार आहे. हे मार्फत आपण सिमेंटचं मिश्रण करतो. मिश्रण केलं, परंतु भिंत बांधण्यासाठी त्याला विटा लागतील किंवा दगड लागतील. मग हे त्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे का? तर नाही. म्हणजेच मेन ज्या गोष्टी आहेत तर त्या भिंत बांधण्यासाठी, म्हणजे भिंत उभी राहण्यासाठी महत्वाचं काय आहे, जसं सिमेंट, वाळू, पाणी आहे, तसेच विटा, दगड यांचा पण समावेश त्यामध्ये असतो. मग जर विटा किंवा दगड ठेवले तर मग आपण भिंत ती जी आहे तर ती बांधू शकतो. जशी या ठिकाणी विटा, दगडांचे जसं महत्व आहे, तसंच आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही गोष्टींचं खूप म्हणजे शरीर बांधण्यासाठी आपल्याला खूप काही घटकांची गरज असते, तर ते आता बघणार आहोत. आता आपण जे उदाहरण बघितलेलं आहे, जसं सिमेंट, वाळू, पाण्याची जशी भिंत बांधण्यासाठी गरज असते, त्यामध्ये विटा आणि दगड यांचा पण जसा सहभाग असतो महत्वाचा, तर ते आता बघूयात. प्रथिने. आता प्रथिने काय आहे बघा, भिंत बांधण्यासाठी जसं दगड, विटांची गरज पडते, तसेच आपल्या शरीराच्या बांधण्यासाठी सुद्धा प्रथिनांची गरज असते. बघा, आपलं जी शरीराची बांधणी करण्यासाठी बघा प्रथिनांची गरज असते. आता हे प्रथिनांची गरज असल्यामुळे आपल्याला ते प्रथिन आहे कोणत्या गोष्टींमधून भेटत असतात, तसेच त्या प्रथिनांचा आपल्या शरीराला कशा प्रकारे उपयोग होतो, तर ते आता बघूयात. बघा, शरीराची सतत झीज होत असते,
एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते, त्याची दुरुस्ती आपल्याला नकळतच होऊन त्याची जी दुरुस्ती आहे आपल्या नकळतच होऊन जाते. आता तुम्ही जर पडल्यानंतर किंवा छोटी मोठ्या तुम्हाला इजा होत असतात, तर ह्या ज्या गोष्टी आहे जखमा भरून येण्यासाठी, दुरुस्ती होण्यासाठी, मग तुमच्या शरीरामध्ये जर प्रथिनांचा पुरवठा जो आहे तर तो प्रथिनांचा पुरवठा जर जास्त असेल तर तुमच्या ज्या इजा आहे तर त्या लवकर भरून येत असतात. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची वाढ होत असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणात गरज असते. बघा, शरीराची जेव्हा वाढ होत असते, उंची वाढत असते, वजन वाढत असतं, अशा वेळेस तुमच्या शरीरामध्ये प्रथिनांची खूप प्रमाणात गरज असते. त्यामध्ये काय पदार्थ दिलेले आहे, हे पदार्थ तुम्ही बघू शकता. हे जे पदार्थ आहे तर यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रथिनं असतात. हे प्रथिनांचे काय आहे तर मुख्य स्रोत आहे, तुम्ही या चित्रामध्ये बघू शकतात. यामध्ये बघा कोणकोणते घटक आहेत. कडधान्य आहेत, वरती खूप सारे कडधान्य तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. डाळी दिलेल्या आहे, शेंगदाणे दिलेले आहे, दूध असेल, दही असेल, दूध, दही, खवा, पनीर यांसारखे दुधाचे पदार्थ, तसेच अंडी, मांस, मासे हे प्रथिनांचे काय आहे तर मुख्य स्रोत आहे. बघा, प्रथिनांचे मुख्य स्रोत वर दिलेले आहे. यांमार्फत तुमच्या शरीराला खूप साऱ्या प्रमाणात प्रथिनं भेटत असतात. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्याला रोजच्या आहारात बघा, रोजचा जो तुमचा आहार आहे त्यामध्ये डाळी व कडधान्य तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे. जर म्हणजे वरण भात तुम्ही खात असाल जे त्यामध्ये डाळ असते तर त्या डाळीमार्फत तुम्हाला प्रथिनं भेटत असतात. तसेच कडधान्य असतील त्यांमार्फत सुद्धा तुम्हाला शरीराला प्रथिनं भेटत असतात. तसेच दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ कोणकोणते, दूध असेल, तूप, लोणी, खवा, पनीर हे काय दुग्धजन्य पदार्थ आहे. हे जर तुम्ही खाल्ले तर नक्कीच तुम्हाला प्रथिनं खूप साऱ्या प्रमाणात तुमच्या शरीराला भेटतील. या ठिकाणी आता बघूयात पुढे काय माहिती दिलेली आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ तसेच प्रथिने या अन्न घटकांची शरीराला मोठ्या प्रमाणावर काय असते, गरज असते. यामध्ये बघा जे अन्न घटक आहे, अन्न घटकांमध्ये कशाचा समावेश होतो, कर्बोदकांचा होत असतो. त्यानंतर बघा स्निग्ध पदार्थ जे आहेत त्या स्निग्ध पदार्थांचा अन्न घटक म्हणून सहभाग असतो. त्यानंतर प्रथिने आहेत तर या प्रथिनांचा सुद्धा अन्न घटकामध्ये सहभाग असतो. आता हे मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराला लागणारे काय आहे तर घटक आहेत. हे घटक आपल्या शरीराला अन्न घटकांमार्फत आपण देत असतो व त्यामार्फत आपल्या शरीराला खूप साऱ्या प्रमाणात ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा भेटत असते. त्यानंतर बघा पुढील आता महत्वाचा घटक जो आहे तर तो महत्वाचा घटक आपण शिकणार आहोत. जीवनसत्व व खनिजे. जीवनसत्व व खनिजे मुख्य अन्न घटकांशिवाय आपल्याला इतर काही अन्न घटकांची अतिशय थोड्या म्हणजेच अल्प प्रमाणात गरज पडते. हे अन्न घटक म्हणजे जीवनसत्व व खनिजे होय. बघा, आता जे जीवनसत्व आहे तसेच खनिजे आहेत तर यांचा आपल्या शरीरामध्ये अन्न घटकांमध्ये कमी प्रमाणात जरी सहभाग असला तरी खूप त्यामुळे आपल्या शरीराला मदत होत असते. मग हे जीवनसत्व, खनिजे यांचा जसं वर आपण बघितलेलं आहे मोठ्या प्रमाणावर लागणारे अन्न घटक, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे काय आहे तर मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला गरज असते. कमी प्रमाणात सुद्धा काही गोष्टी आपल्या शरीराला लागत असतात. त्या थोड्याफार जरी भेटल्या तरी आपल्या शरीराला खूप सारी मदत होत असते. त्यामध्ये काय आहे, जीवनसत्व आहे आणि खनिजे आहेत तर यांचा आपल्या शरीरामध्ये सहभाग असला पाहिजे. अल्प प्रमाणात अत्यावश्यक घटक बघा, त्यामध्ये जीवनसत्व आणि खनिज ही दोन घटकांचा सहभाग होत असतो. आता जीवनसत्व बघा, जीवनसत्वांविषयी आता माहिती घेऊयात. नेमकी जीवनसत्व कशाला म्हणायचं याची आता माहिती बघूयात. या अन्न घटकाच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिलेली आहे. बघा, जीवनसत्व ए असेल, तसेच बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल
आणि के ही मुख्य जीवनसत्व आहेत. बघा ते जीवनसत्वांना इंग्रजी नाव दिलेले आहे. जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई, जीवनसत्व के, असे किती आहेत दिलेले मुख्य जे जीवनसत्व आहे तर ते किती आहे तर 6 जे आहे तर ते 6 जीवनसत्व मुख्य जीवनसत्व दिलेले आहे. या जीवनसत्वांची अल्प प्रमाणात आवश्यकता असली तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होतात. आता हे जे जीवनसत्व आहेत हे जीवनसत्व जर आपल्याला शरीराला भेटले नाही तर गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार आपल्या शरीरामध्ये होऊ शकतात. उदाहरणार्थ जीवनसत्व जो ए आहे बघा, जीवनसत्व ए, जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे रात आंधळेपणा येऊ शकतो. आता जर तुम्हाला किंवा इतर तुमच्या कोणाला जर रात आंधळेपणा झाला तर तो कशाच्यामुळे होत असतो तर जीवनसत्व ए च्या अभावामुळे. म्हणजे तुमच्या शरीराला जर ए जीवनसत्व कमी पडलं तर त्याच्या अभावामुळे रात आंधळेपणा होऊ शकतो. तसेच बघा डी जीवनसत्व जर तुमच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर तुमची जी हाडं जे आहेत तर ते हाडं काय होत असतात कमकुवत व ठिसूळ होतात. जीवनसत्वाच्या आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. बघा तुमच्या शरीरात जर जीवनसत्व असतील तर त्यांचा उपयोग रोगांची प्रतिकार करण्यासाठी शक्ती आपल्या शरीराला जे जीवनसत्व आहे तर ते जीवनसत्वांमुळे मिळत असते. आता बघा जीवनसत्वाविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढील जो घटक आहेत खनिजे. आता खनिजांविषयी आता माहिती बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, लोह, कॅल्शियम तसेच सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणं आहेत. बघा आता खनिजे कशा मार्फत आपल्या शरीराला भेटत असतात. लोह असेल, कॅल्शियम असेल, सोडियम असेल म्हणजे सोडियम आहे, तसेच पोटॅशियम आहे. हे जे घटक आहेत या म्हणजे खनिज जे आहेत त्याच्या आपल्या शरीराला खूप सारा उपयोग होत असतो. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. बघा शरीराला कमी प्रमाणात असले पाहिजे पण जर ते आपले शरीर प्रेझेंट असतील तर खूप साऱ्या आपल्याला शरीराला उपयोग त्याचा होत असतो. उदाहरणार्थ बघा रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होत असतो. आता जे हे लोह आहे हे काय आहे तर खनिज आहे. याचा जर आपल्या शरीरात अभाव झाला म्हणजे कमी प्रमाणात असलं तर जे रक्तातून जे ऑक्सिजन वाहून नेत असतो तर ते रक्त वाहून नेण्यासाठी लोहाचा उपयोग होत असतो. जर ते लोह कमी झालं तर रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आपल्याला वाहून नेताना खूप सारे आपल्याला प्रॉब्लेम येत असतात. तर बघा रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होणार नाही. कारण रक्तामार्फत जेव्हा आपण ऑक्सिजन आपल्या शरीराला पाठवत असतो तर अशा वेळेस लोहाची खूप सारी आपल्याला शरीराला गरज असते. अशक्तपणा असेल बघा व सततचा थकवा जाणवतो. हे जे लक्षणं आहे तर हे लक्षणं कशामुळे आहे आपल्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झाल्यामुळे हे लक्षणे आपल्याला दिसून येत असतात. जर तुम्हाला जास्त अशक्तपणा असेल, सतत थकवा येत असेल, कधी न थकवा आला तर ठीक आहे पण सतत जर तुम्हाला थकवा येत असेल तर तुमच्या रक्तामध्ये किंवा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण जे आहे ते लोहाचं प्रमाण कमी झालेलं तुम्हाला त्याची लक्षणं दिसून येत असतात. त्यामुळे बघा अमोनिया सारखा विकार होत असतो. ॲनिमिया सारखा जो विकार आहे तर तो विकार तुम्हाला होत असतो. तसेच रक्तक्षय किंवा पांढुरक सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. ॲनिमियालाच आपण काय म्हणत असतो रक्तक्षय किंवा पांढुरोग सुद्धा आपण म्हणत असतो. कॅल्शियम या खनिजामुळे आपली हाडं जी आहे तर ती हाडं काय होत असतात मजबूत होत असतात. बघा यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कॅल्शियम या खनिजामुळे तुम्हाला कसा उपयोग होत असतो. तुमची जी हाडं आहे तर हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम या खनिजाचा उपयोग होत असतो. या ठिकाणी बघा मोड आलेले मूग दिलेले आहेत. याचा सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जेसाठी खूप साऱ्या प्रमाणात उपयोग होत असतो.
विविध फळे, भाज्या, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच त्यांची साली आणि धान्याचा कोंडा हे जीवनसत्वे व खनिज स्रोत आहेत. बघा, आता हे मोड आलेले पदार्थ काय आहे, तर जीवनसत्व तसेच खनिजाचे स्रोत आहे. म्हणून शक्य ती फळे साली सकटच खायची आहेत. बघा, काही फळे आपण सफरचंद असेल त्याची साल काढत असतो, किंवा इतर जे काही पदार्थ आहे, पेरू असेल पेरूची जे साल काढतात, हे साल न काढता आपण काय केलं पाहिजे, हे फळं खाल्ले पाहिजे. तसेच चिक्कू असेल, चिक्कूच्या आतमधला गिर खात असतो, पण त्याच्यावरचे जे कातडा असतात त्याला आपण साल म्हणत असतो. तर ते सालीसकट जर आपण खाल्लं तर नक्कीच आपल्याला त्यामार्फत जीवनसत्व भेटत असतात. तसेच आपल्याला शरीराला खनिजाची सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात खनिजामार्फत पण ते आपल्याला शरीराला भेटत असतं. तसेच पिठातील कोंडा चाळून फेकायचा नाही. आता आपण पीठ चाळल्यानंतर त्याच्यावर जो कोंडा असतो तर तो कोंडा फेकायचा नाही. तो आपले जर अन्नामध्ये जर त्याचा उपयोग केला तर नक्कीच आपल्या शरीराला खूप साऱ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. तर मध्यान्ह भोजनात दिले जाणारे अन्न कोणते? बघा, मध्यान्ह भोजन जे आहे तर त्यामध्ये बघा आपल्याला प्रथिन कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील थोड्या प्रमाणात, तर त्यांचा आपल्याला मध्यान्ह भोजनामध्ये अन्न म्हणून सहभाग असतो. आता बघा, संतुलित आहार कशाला म्हणायचं? आता बघूयात. संतुलित आहार यावर प्रश्न तुमच्या पेपरमध्ये खूप सारे याच्यावर विचारले जातात. तर संतुलित आहार कशाला म्हणायचं? बघा, माझी प्रकृती उत्तम आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याविषयी काय सांगत असतो? बघा, आपली प्रकृती उत्तम आहे म्हणजे माझं शरीर जे आहे ते शरीर सुदृढ आहे व चांगल्या प्रकारे काम करत आहे, आपण त्याला म्हणू शकतो. तसेच आपल्याविषयी माहिती सांगत असतो म्हणजे तुमचं जे शरीराला लागणारे जे गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भेटत आहे असं तुम्हाला सांगायचं असतं. म्हणजेच प्रकृती चांगली आहे याचा अर्थ आपल्याला सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सहज करता येण्या इतपत आपल्यामध्ये शक्ती आहे. बघा, व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. बघा, आपल्या शरीरात जर प्रथिन असतील, कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ यांचं प्रमाण योग्य असेल, तसेच जीवनसत्व असतील, खनिजे असतील, तर यांचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण अभ्यास पण चांगल्या प्रकारे करू शकतो, इतर कामं पण करू शकतो, खेळ पण खेळू शकतो. म्हणजेच एक प्रकारे आपल्याला शक्ती त्यांमार्फत आपल्याला भेटत असते. म्हणजे प्रत्येक जे कामं आहेत ते आपण आनंदाने करू शकतो. जर समजा एखादी घटक जे आहेत प्रथिन कमी पडले तर आपलं शरीर व्यवस्थित काम करत नाही. ते जर प्रमाण जर योग्य असेल तर नक्कीच आपण आनंदाने अभ्यास करू शकतो किंवा खेळ खेळू शकतो. आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे तसेच आपण वारंवार आजारही पडत नाही. समजा तुम्ही 2 महिने झाले, 3 महिने झाले, जर तुम्ही आजारी पडत नाही म्हणजे तुम्ही काय आहात, सुदृढ आहात. तसेच तुमचा आहार जो आहे तर तो आहार संतुलित आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते. बघा, साहजिकच आहे, आपल्याला वाटत असतं आपण कधी आजारी पडू नये, आपली प्रकृती जी आहे तर ती उत्तम राहावी असं सर्वांनाच वाटत असतं. अशी प्रकृती राहण्यासाठी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, बघा कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे या सर्वांचा शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचे असते. म्हणजे यांचा जर पुरवठा योग्य असेल तर नक्कीच आपण आजारी पडणार नाही. सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणत असतो. बघा, संतुलित आहार कशाला म्हणायचं? ज्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे यांचा योग्य तेवढा पुरवठा त्या अन्नामध्ये किंवा आहारामध्ये असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो? संतुलित आहार असे म्हणत असतो. यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा, पालेभाज्या घालून केलेले थालीपीठ आणि दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात. आता बघा, पालेभाज्यांमुळे आपल्याला बघा तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात जात असतात, त्याचा
आपल्या शरीरामध्ये जे अन्नाचं एक अन्न खाल्ल्यानंतर अन्ननलिकेमार्फत आपलं जे अन्न जे आहे तर ते वेगवेगळ्या अवयवांमध्ये जात असतं, म्हणजे अन्न पचवण्यासाठी खूप सारा उपयोग जो आहे तर ते पालेभाज्या खाल्ल्यामुळे होत असतो. तसेच दह्यांमध्ये बघा, आपण वरती बघितलेलं आहे, दह्यांमार्फत आपल्याला कोणत्या गोष्टी भेटत असतात. या ठिकाणी बघा, दही मार्फत आपल्याला काय आहे, हे दुग्धजन्य पदार्थ आहे, त्यामार्फत आपल्याला काय भेटत असतं, प्रथिनं भेटत असतात. काय भेटत असतात, प्रथिनं भेटत असतात. बघा, पालेभाज्यांच्या घालून केलेल्या थालीपीठामुळे तसेच दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात का, तर नक्कीच आपल्याला जे घटक आहे ते मुख्य अन्न घटक भेटत असतात. तसेच भेळ तयार करण्यासाठी वापरलेले विविध अन्न पदार्थांपासून कोणते अन्न घटक मिळतात, तर हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच लिहून आणायचं आहे. तर बघा, सोपं आहे. भेळमध्ये जे जे पदार्थ आहेत ते अगोदर लिहून घ्यायचे आहे व ते पदार्थ कोणकोणत्या म्हणजे प्रथिनांमध्ये येतात का, स्निग्ध पदार्थांमध्ये येतात का, जीवनसत्व काय, जीवनसत्वांचे मध्ये जे पदार्थ येतात ते त्याच्यामध्ये आहेत का, खनिजे आहेत का, याचं सर्व तुम्हाला माहिती त्यामध्ये लिहायची आहे. त्यानंतर बघा, एक चार्ट दिलेला आहे. यामध्ये अन्नामध्ये बघा ऊर्जादायी अन्न घटक आहेत. बघा, यामार्फत शरीराला ऊर्जा भेटत असते. त्यामध्ये सहभाग बघा कर्बोदकांचा होत असतो, तसेच स्निग्ध पदार्थांचा शरीराला ऊर्जासाठी आपल्याला उपयोग होत असतो. आता शरीराच्या बांधणीसाठी अन्न घटक आपण उदाहरण बघितलेलं आहे. जसं भिंत बांधण्यासाठी सिमेंट, पाणी आणि वाळू आपण एकत्र केली, पण तिथं दगड आणि विटा नव्हत्या. तसंच शरीर बांधणीसाठी आपल्याला सर्वात महत्वाचा अन्न घटक कोणता आहे, तर प्रथिन आहे. म्हणजे शरीराच्या बांधणीसाठी प्रथिन हा अन्न घटक खूप महत्वाचा आहे. रोग प्रतिकार व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक बघा. आता हे रोग प्रतिकार शक्ती असेल, म्हणजे आपल्या शरीराला जे रोगांपासून जर संरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला जीवनसत्व, खनिजाचा आपल्या अन्न घटकांमध्ये सहभाग असला पाहिजे. पण त्याचं प्रमाण जरी कमी प्रमाणात असलं तरी पण त्याचा आपल्याला खूप सारा उपयोग होत असतो. या ठिकाणी बघा, माहित आहे का तुम्हाला, पदार्थ एक, अन्न घटक अनेक. आता बघा, एका पदार्थामध्ये खूप सारे म्हणजे त्यामध्ये प्रथिन असू शकतात. समजा एखादा पदार्थ आपण घेतला तर त्या पदार्थामध्ये प्रथिन असू शकतात, स्निग्ध पदार्थ सुद्धा असू शकतात, तसेच कर्बोदके सुद्धा असू शकतात. आता तसंच आता काही उदाहरणं किंवा थोडक्यात आपण माहिती घेऊयात. आपल्या आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळतात. बघा, एकापेक्षा अधिक अन्न घटक आपल्याला भेटत असतात. उदाहरणार्थ गुडदाणे किंवा चिक्की. आता आपण जर चिक्की खाल्ली, चिक्कीला त्याला गुडदाणे काही ठिकाणी म्हणत असतात. शेंगदाणा चिक्की माहिती असेल तुम्हाला. आता त्यामधील जे शेंगदाणा आहे, शेंगदाण्यापासून तुम्हाला काय भेटत असतं, प्रथिने भेटत असतात. तसेच बघा, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून काय भेटत असते, शर्करा आणि लोह भेटत असते. तर बघा, शेंगदाणा जो आहे, शेंगदाण्यामध्ये काय काय आहे, प्रथिन आहे, स्निग्ध पदार्थ आहे आणि कर्बोदके पण आहे. म्हणजे सगळेच जे जीवनसत्व म्हणजे अन्न घटकांमध्ये त्याचा खूप सारा उपयोग होत असतो. म्हणजे प्रथिन, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके हे जास्त प्रमाणात कशात आहे, शेंगदाण्यामध्ये आहे. म्हणून शेंगदाणे आपण खाल्ले पाहिजे. तसेच गुळापासून शर्करा आणि लोह भेटत असते. गुळ कसा आहे, चवीला गोड आहे, म्हणून त्याच्यामध्ये शर्करा काय आहे, तर प्रेझेंट आहे. म्हणजेच जर तुम्ही गुळ शेंगदाणे खाल्ले तर नक्कीच तुमच्या शरीराला खूप सारा उपयोग झालेला तुम्हाला दिसून येईल. तसेच बघा, जर तुम्ही केळ्यांमध्ये बघा काय आहे, शर्करा आहे, काही खनिजे आहे व तंतुमय पदार्थ आहेत. बघा, शर्करा कशात असते, केळ चवीला कसं आहे, गोड आहे, म्हणजेच त्यामध्ये शर्करा असणार आहे. तसेच काही खनिज पण आहे त्यामध्ये व तंतुमय पदार्थ आहे. आता खनिजांचा अल्प प्रमाणात जरी वापर आपल्या शरीरात असला किंवा अन्न घटकामध्ये असला तरी खूप आपल्या शरीराला उपयोग होत असतो. तसेच तंतुमय पदार्थ,
अन्न घटक आपण पचवण्यासाठी म्हणजेच पुढे ढकलण्यासाठी, म्हणजे एक अन्ननलिकेमार्फत पुढे पुढे जाण्यासाठी तंतुमय पदार्थांचा खूप सारा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणजेच जे केळं आहे तर केळांमध्ये शर्करा, खनिजे, तंतुमय पदार्थ यांचा सहभाग असतो, म्हणजे हे त्यामध्ये प्रेझेंट असतात. उकडलेले अंडे, आता उकडलेले अंडे जर तुम्ही खाल्ले तर त्यामध्ये बघा प्रथिने, स्निग्ध पदार्थ व काही जीवनसत्व व खनिजे असतात. म्हणून बघा तुम्ही जर चिक्की खाल्ली किंवा चिक्की नसली तरी गुळ शेंगदाणे जरी तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला खूप सारे तुमच्या शरीराला प्रथिन, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके भेटत असतात. तसेच गुळातून शर्करा, लोह भेटन. जर तुम्ही केळं खाल्ली, केळामार्फत शर्करा, काही खनिजे, तंतुमय पदार्थ तुम्हाला भेटतील. तसेच उकडलेले जर अंडे खाल्ले तर तुम्हाला प्रथिन, स्निग्ध पदार्थ आणि काही जीवनसत्व, खनिजे भेटत असतात. म्हणजे यामधून तुम्हाला असं समजलं की अन्न घटकांचे सर्व प्रकार मिळण्यासाठी आहारात विविधता असणे गरजेचे असते. यातून तुम्हाला एक समजलं असेल की पदार्थ एकच आहे पण त्यामार्फत खूप सारे आपल्याला घटक जे आहेत ते आपल्याला भेटत असतात. म्हणजे पदार्थ एक, अन्न घटक अनेक. त्यानंतर आता पुढील घटक जो आहे तर तो बघा पोषण आणि कुपोषण. पोषण आणि कुपोषण यामध्ये बघा शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेसा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. बघा शरीर नीट व पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. बघा एखाद्या शरीरात जर प्रथिन असतील, स्निग्ध पदार्थ असतील, कर्बोदके असतील, लोह खनिजे असतील, जीवनसत्व असतील, खनिजे असतील, तर यांचं प्रमाण जर सारखंच कमी प्रमाणात असेल तर त्याचं व्यवस्थित पोषण होणार नाही. ती व्यक्ती काय होते मग कुपोषित होते. जे कुपोषित बालक जे आहेत ते कुपोषित बालक कशामुळे निर्माण होत असतात तर त्यांच्या शरीरामध्ये हे जे घटक आहेत हे घटकाची कमतरता असल्यामुळे ते कुपोषित असतात. कुपोषणामुळे व्यक्तींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बघा जे कुपोषित बालक असतील तर ते बघा त्यांच्या आरोग्यावर खूप सारा परिणाम आपल्याला झालेला दिसून येत असतो. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे अन्न घटक आहेत त्यामध्ये आपण वरती घटक खूप वेळा बोललेलो आहोत त्या बाबत स्निग्ध पदार्थ, प्रथिन, कर्बोदके, खनिजे असतील, जीवनसत्व असतील तर हे जर कमी प्रमाणात असतील तर त्याचा परिणाम मुलांवर झालेला किंवा बालकांवर झालेला आपल्याला दिसून येत असतो. उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत तर शरीराची वाढ काय होते, खुंटते. बघा जे कुपोषित बालक आहे तर त्या कुपोषित बालकांचे शरीर जर तुम्ही बघितले तर त्यांची वाढ जी आहे तर ती खुंटलेली तुम्हाला दिसते. तसेच माणसाला सतत थकवा वाटतो अभ्यासात, तसेच खेळताना व इतर कामात उत्साह वाटत नाही. तर तुमच्या शरीरात जे घटक आहेत ते घटकांचे प्रमाण जे आहे तर ते कमी झालं तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होईल, खेळण्यावर होईल किंवा एखादं काम करत असेल तर त्याच्यात उत्साह सुद्धा तुम्हाला राहणार नाही. एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात. बघा एखादं जीवनसत्व किंवा खनिज जे आहे त्यांचा जर अभाव तुमच्या शरीरात असेल तर तुम्हाला काय होऊ शकतात, आजार होऊ शकतात. आजाराविषयी काही गैरसमजुतीही असतात. काहींना वाटते दूध, तूप, सुकामेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किटे खूप खाऊन दष्टपुष्ट झालेले मुलं सुदृढ असते. परंतु केवळ आवडेल तेच खाल्ले आणि सर्व अन्न घटक शरीराला मिळाले नाहीत तर ती व्यक्ती काय होत असते, कुपोषित होत असते. तुम्ही नुसतं बघा गोड पदार्थ बाहेरचे जसं चॉकलेट खाल्ले, तेलकट पदार्थ खाल्ले तर नुसतं मग त्या खाल्ल्यानंतर खाऊन दष्टपुष्ट झालेले सुदृढ असते असे नाही. जरी शरीर सुदृढ असतील तर आतून ते काय असतात, कुपोषित असतात. त्यांना जे अन्न घटक लागतात ते अन्न घटक त्यांना भेटत
नाही. त्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, बाजारातील प्रलोभन दाखवणारे आकर्षक व चटपटीत तयार पदार्थ खाण्यापेक्षा संतुलित आहार मिळेल असे पदार्थ तयार करून खावे. बघा, आता बाजारामध्ये बघा खूप सारे पदार्थ आहेत, त्यावर वेगवेगळ्या जाहिराती असतात, वेगवेगळे आकर्षक चित्र असतात, बिस्किटांचे वेगवेगळ्या कंपन्या असतात. तर त्यामध्ये आकर्षित करणारे बघा चटपटीत पदार्थ तिथे तुम्हाला दुकानात बघायला भेटतात. ते खाण्यापेक्षा संतुलित आहार मिळेल असे पदार्थ तुम्ही जर खाल्ले तर नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. बाजारातील जे तेलकट वगैरे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले, म्हणजे खाल्लेच नाही पाहिजे, खाल्ले तर कधी नवं खाल्ले पाहिजे, कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही संतुलित आहार मिळेल असे जर पदार्थ खाल्ले तर नक्कीच तुमच्या शरीराला काय होणार आहे, चांगला परिणाम होणार आहे. म्हणजे बाजारातील जे वेफर्स वगैरे असतात, कुरकुरे, बिस्किट, पुडे हे खाण्यापेक्षा जर तुम्ही चिक्की खाली घरी जर तयार करून बघा, गोड शेंगदाणे एकत्र करून तुम्ही जर चिक्की खाल्ली किंवा बाजारातून फळांमध्ये केळं खाल्ले, उकडलेले अंडे खाल्ले तर नक्कीच तुम्हाला संतुलित आहारामध्ये याचा खूप सारा उपयोग जो आहे तो उपयोग झालेला दिसून येतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण काय काय शिकलो बघूयात. आता पहिलं बघा, कर्बोदकांपासून शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. शरीराच्या दुसरा आहे बघा, शरीराच्या वाढीसाठी झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. तसंच आपण बघितलेलं आहे, उदाहरण आपण घेतलेलं होतं, जसं भीत बांधण्यासाठी विटा दगडांची गरज असते, तसंच आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची खूप सारी गरज आपल्याला शरीराला असते. त्यानंतर बघा, स्निग्ध पदार्थापासूनही शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. तर जे स्निग्ध पदार्थ आहे आपण बघितलेलं आहे, कर्बोदकांपेक्षा जास्त जी ऊर्जा आहे तर ती स्निग्ध पदार्थांपासून आपल्या शरीराला भेटत असते. त्यानंतर बघा, खनिजे आणि जीवनसत्वांची शरीराला कमी प्रमाणात गरज असली तरी त्यांचा अभावामुळे आजार होऊ शकतात. बघा, जे जीवनसत्व आहे, खनिजे आहे तर ते आपल्या शरीरात अल्प प्रमाणात असले पाहिजे. आणि जर त्याचं प्रमाण जर कमी झालं तर नक्कीच आपल्याला काय होऊ शकतात, वेगवेगळे आजार होऊ शकतात. याची माहिती पण आपण बघितलेली आहे. त्यानंतर बघा, फळे, फळांच्या साली, भाज्या, धान्य व कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे काय आहे, स्रोत आहे. तंतुमय पदार्थांमुळे आपलं काय जे आहे, अन्न पचवण्यासाठी खूप सारा आपल्याला मदत होत असते. आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असतात. आपण वर बघितलेलं आहे, जसं चिक्की बघितलं, त्यानंतर अंडे उकडलेले अंडे बघितलं, त्यानंतर अजून कोणतं उदाहरण घेतलेलं आहे आपण, केळं बघितले, जे फळांमधील केळे असतात केळे बघितलेले आहे. त्यामधून पदार्थ एक पण त्यांपासून खूप सारे अन्न घटक आपल्या शरीराला भेटत असतात, त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. सर्व अन्न घटक योग्य त्या प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण होते. कुपोषणाच्या व्यक्तींच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असतो. तर बघा, जर एखादा व्यक्ती कुपोषित असला तर त्याला खेळामध्ये, कामामध्ये, अभ्यास करताना खूप थकवा जाणवत असतो. म्हणजेच त्याच्या शरीरामध्ये जे आहे ते अन्न घटक व्यवस्थित न मिळाल्यामुळे तो व्यक्ती कुपोषित असू शकतो. तर बघा, आता स्वाध्याय बघूयात, काय करावे बरे. शरीराला पुरेसे प्रथिने मिळायला हवेत. आता प्रथिने मिळण्यासाठी बघा, वरती जे घटक दिलेले आहेत तर ते आता बघूयात. या ठिकाणी बघा, प्रथिनांचे मुख्य स्रोत यामध्ये कडधान्य आहेत, डाळी आहेत, शेंगदाणे आहेत, दूध व दही आहे, खवा आहे, पनीर आहे, यांसारखे दुधाचे पदार्थ, तसेच अंडी, मांस, मासे यांचा जर तुम्ही आहारामध्ये जास्त प्रमाणात खाल्ले तर नक्कीच तुम्हाला काय भेटणार आहे, त्यामार्फत प्रथिने मिळणार आहे.
या प्रश्नाचे हे उत्तर असणार आहे. शरीराच्या पुरेशी प्रथिने मिळायला हवी त्यासाठी वरील जे घटक सांगितलेले आहे तर ते आपल्या अन्न घटकामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? त्यामुळे आपले जे हाडं आहे तर ते हाडं मजबूत होत असतात. त्यानंतर बघा खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगायचे आहेत. यामध्ये बघा खनिज आहे, खनिजाचे 2 स्रोत सांगू शकतो आपण. या ठिकाणी बघा जे खनिज आहेत या ठिकाणी बघा फळं दिलेले आहेत, काही भाज्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी शेवगा असेल, गाजर असेल, लिंबूवर्गीय आंबट तसेच तुरट काही फळं आहेत. त्यानंतर या ठिकाणी दिलेले पदार्थ जे आहेत सर्व यांमुळे काय होणार आहे तर जे शरीराला जीवनसत्व असेल, खनिजे असेल तर ते भेटणार आहे. तर या ठिकाणी बघा आपला जो प्रश्न विचारलेला आहे याची तुम्हाला 2 स्रोत लिहायचे आहे. खनिजांचे 2 स्रोत तसेच प्रथिनांचे आपण सुरुवातीलाच प्रश्न बघितला त्यामधील 2 तुम्हाला स्रोत लिहायचे आहे. त्यानंतर पिष्टमय पदार्थ जे आहेत पिष्टमय पदार्थांचे 2 स्रोत तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर बघा रिकाम्या जागी शब्द भरायचे आहे. डॅश डॅशमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. या ठिकाणी बघा सुरुवातीलाच आपण माहिती बघितलेली आहे याची. या ठिकाणी बघा जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांची प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. कशामुळे भेटते? जीवनसत्वांमुळे. त्या रिकाम्या जागी तुम्हाला काय लिहायचं आहे? जीवनसत्वांमुळे. या ठिकाणी दुसरा आहे कॅल्शियममुळे आपले हाडे कसे होतात तर मजबूत होतात. या ठिकाणी आता बघूयात आपण. या ठिकाणी बघा कॅल्शियम या खनिजांमुळे आपली हाडे जी आहेत तर ती काय होत असतात? मजबूत होतात. रिकाम्या जागी तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. गोड लागणाऱ्या या ठिकाणी बघा गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारचे काय असतात? शर्करा असतात. जे चवीला गोड लागतात त्या पदार्थांमध्ये शर्करा असतात. त्यानंतर बघा सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला काय म्हणतात तर संतुलित आहार असे म्हणतात. या ठिकाणी बघू शकता तुम्ही याचं उत्तर जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला काय म्हणतात? संतुलित आहार असे म्हणतात. तर रिकाम्या जागी त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नाची उत्तर लिहायची आहे. पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? तर शरीराला जी ऊर्जा आहे तर त्या ऊर्जेचा शरीराला ऊर्जा म्हणून त्याचा उपयोग होत असतो. तर याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. पिष्ट हा घटक शिकताना आपण त्याचा अभ्यास बघितलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पिष्टमय पदार्थ कशामध्ये? पिष्टमय पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी योग्य ऊर्जेचा उपयोग होतो. दुसरा एक कलर घेऊयात तुम्हाला व्यवस्थित समजेल. इथून तर इथपर्यंत तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर आता पुढील प्रश्न बघूयात. तंतुमय पदार्थांचे स्रोत. या ठिकाणी तंतुमय पदार्थांचे स्रोत तुम्हाला लिहायचं आहे. तंतुमय हा घटक आपण शिकलेलो आहोत त्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल.
पिष्ट नंतरच तंतुमय पदार्थ आपण बघितलेलं होतं, स्निग्ध पदार्थाच्या अगोदर. या ठिकाणी बघा तंतुमय पदार्थाचे स्रोत सांगितलेला आहे. या ठिकाणी बघा फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व काय आहेत, तंतुमय पदार्थ आहेत. यालाच आपण तंतुमय पदार्थाचे स्रोत म्हणू शकतो. त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ते तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर कर्बोदके कशाला म्हणतात? कर्बोदके कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आता बघूयात. या ठिकाणी बघा या प्रश्नाचे उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो. कर्बोदके त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, या पिष्टमय पदार्थांविषयी माहिती लिहायची आहे. त्यानंतर शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांविषयी तुम्हाला माहिती त्या प्रश्नामध्ये लिहायची आहे. कर्बोदके या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर कुपोषण कशाला म्हणायचं? आत्ताच आपण याविषयी माहिती बघितलेली आहे. कुपोषण कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी बघा व्यक्ती कुपोषित आहे आपण म्हणत असतो, तर याचं उत्तर जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. कुपोषण कशाला म्हणतात? त्यानंतर बघा पुढे जोड्या जुळवायच्या आहे. हे सोपं आहे, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. स्निग्ध पदार्थ कशामध्ये? प्रथिन, जीवनसत्व, खनिज, पिष्टमय पदार्थ. पुढे ते कोणत्या पदार्थांपासून तुम्हाला ते घटक भेटत असतात, तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न सोपा आहे, तुम्हाला सोडवायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढे उपक्रम दिलेला आहे. यामध्ये बघा ज्या पदार्थांतून विविध अन्न घटक मिळतात अशा अन्न पदार्थांच्या चित्रांचा संग्रह तुम्हाला करायचा आहे. भारी आणि छोटा एकदम उपक्रम आहे. ज्या पदार्थांतून विविध अन्न घटक मिळतात अशा अन्न पदार्थांच्या चित्रांचा संग्रह करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला जीवनसत्व, खनिज, जीवनसत्व कशापासून भेटतात, त्यानंतर खनिजे कशा अन्न घटकांमार्फत भेटतात, तर याची चित्र आहे, तर ती चित्र गोळा करायची आहे, म्हणजे संग्रह करायचा आहे. कर्बोदक असेल, प्रथिन असतील, त्यानंतर स्निग्ध पदार्थ आहे, हे कोणत्या अन्न घटकांमार्फत भेटतात तर त्याचा तुम्हाला संग्रह करायचा आहे. त्यानंतर बघा अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पूरक आहाराबद्दल माहिती तुम्हाला मिळवायची आहे. ती वर्गात तुम्हाला सांगायची आहे. आता तुम्ही लहानपणी अंगणवाडीमध्ये गेलेले असाल, त्यावेळेस तुम्हाला जो आहार भेटायचा, जी खिचडी भेटायची व इतर काही अन्न घटक भेटत असे त्याविषयी माहिती मिळवायची आहे आणि ती तुम्हाला वर्गात सांगायची आहे. ते छोटे 2 उपक्रम होते. तर बघा अशा प्रकारे आज आपण अन्न घटक हा जो पाठ आहे तर याचा संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो संपूर्ण अभ्यास आजच्या लेक्चर मार्फत आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला काही यामध्ये जर काही प्रश्न असतील, डाउट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी प्लेलिस्ट जी आहे तर ही प्लेलिस्ट परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी यामधील जे पाठ आहे तर या पाठांचा आपण संपूर्ण या प्लेलिस्टमध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे पहिल्या पाठापासून तर शेवटच्या पाठापर्यंत. आजच्या या पाठामध्ये आपण अन्न घटक हा पाठ संपूर्ण अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला अजून संपूर्ण जर लेक्चर बघायचे असतील सिक्वेन्सना तर आपले यूट्यूब चॅनल जायचं आहे. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर
पाठ 1 पासून तर आतापर्यंतच्या लेक्चर पर्यंत तुम्ही संपूर्ण पाठ जे आहेत तर ते पाठ व्यवस्थित बघू शकतात. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.